भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहर मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारी शक्ती 2026 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर शनिवारी करण्यात आले। महिला सक्षमीकरणाला चालना देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमानिमित्त शनिवारी आणि रविवारी असे 2 दिवस संध्याकाळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये पाककला स्पर्धा, आरी वर्क वर्कशॉप, मेहंदी वर्कशॉप, पोट्री वर्कशॉप अशा विविध स्पर्धा आणि कार्यशाळांचा समावेश करण्यात आला आहे। या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले। यावेळी बोलताना महापौर नितीन पाटील यांनी सांगितले की जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित नारी शक्ती उत्सव हा महिलांच्या सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे। स्त्री सक्षमीकरण केवळ बोलून नव्हे तर प्रत्यक्ष पाठबळ देऊनच शक्य आहे, असे त्यांनी अधोरेखित केले। महिलांना समाजात मान सन्मानाने उभे राहण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले। पनवेल भाजपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामुळे महिला बचत गट आणि महिला उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी उत्तम व्यासपीठ मिळत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाला महापौर नितीन पाटील, माजी महापौर तथा नगरसेविका डॉक्टर कविता चौतमल, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत, नगरसेवक अजय बहिरा, स्वाती कोळी, नगरसेविका दर्शना भोईर, पनवेल भाजपच्या शहराध्यक्ष तथा नगरसेविका रुचिता लोंढे तसेच राजश्री वावेकर, प्रीती जॉर्ज, प्रतिभा भोईर, अस्मिता घरत, शिवानी घरत यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या। महिलांच्या कलागुणांना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देत समाजात त्यांचा सन्मान वाढवण्याचा उद्देश आयोजित नारी शक्ती 2026 या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। नारी शक्ती हे जे नाव दिलेलं आहे त्यामध्येच या सगळं कार्यक्रमाचा आशय यामध्ये आलेला आहे। कारण स्त्री सक्षमीकरण हे नुसतं बोलून चालत नाही, तर त्या स्त्री भगिनीला योग्य ते पाठीशी तिच्याशी बळ उभं करून तिला समाजामध्ये मान सन्मानाने कसं वागवावं यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत। आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने पनवेल भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केला, मी आलो आणि जे काही स्टॉल फिरायला सुरुवात केली, खरोखरच मी काही महिला भगिनींशी बोललो की त्यांना विचारलं कसं वाटलं, तर त्यांनी खरोखर आनंद व्यक्त केला की आम्हाला चांगलं व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध झालं। मी पहिल्यांदाच शेवग्याचा लाडू तो पहिल्यांदाच खाल्ला आयुष्यामध्ये। म्हणजे आता असेही प्रोडक्ट असतात की आपल्याला माहीत नसतात आणि ते असं हे लपलेलं टॅलेंट आहे। ते टॅलेंट आज तुम्ही सर्व भगिनींनी या व्यासपीठाच्या, म्हणजे मी सगळ्यांची नावं घेत बसलो असतो तर मला वाटतं 5-7 मिनिटं त्याच्यातच गेली असती, म्हणून मी सुरुवात केली। आणि या सर्व तुमच्या सगळ्यांचे एकत्रित प्रयत्न या सगळ्यामध्ये आहे। म्हणजे रुचिता ही महिला शहर अध्यक्ष आहे, पण तिच्या मागे तुम्ही सर्वांनी मिळून एक ताकद उभी केलेली आहे आणि ह्या ताकदीमुळे ह्या सर्व भगिनींना एक उत्तम असं व्यासपीठ मिळालेलं आहे। मी अर्ध बघितलेलं आहे, अर्ध मला बघायचं आहे, पण खरोखरच काही स्वतः करतायत। एक महिला पहिले बोरिवली भागात राहत होती आणि आता त्या कामोठ्यामध्ये राहतात। त्यांना विचारलं तिकडचं मार्केट चांगलं होतं का इकडचं, तर त्या म्हणतात नाही कामोठ्याला मार्केट चांगलं आहे। म्हणजे पनवेलमध्ये पोटेन्शियल चांगलं आहे भविष्याच्या दृष्टीने। आणि तुम्ही हे जे महिला उद्योजक, थोडी तब्येत खराब नाही म्हणून, महिला उद्योजक पुढे आणण्यासाठी जे प्रयत्न करताय ते अतिशय स्तुत्य असे आहेत। खरोखर हे कोणालाही पुढे आणणं हे अतिशय पुण्याचं काम असतं, कोणाला व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे अतिशय पुण्याचं काम असतं आणि तुम्ही सर्व महिला भगिनी मिळून ते पुण्य कमवत आहे। खरंच अतिशय आनंद होतोय। तुम्हाला जे जे काही लागेल, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेतच, आपले जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब आहेतच, पण जो काही खारीचा वाटा माझ्या वाट्याला येईल, तुम्हाला जे काही सहकार्य लागेल त्यासाठी तो खारीचा वाटा उचलायला मी तुमच्यासाठी तयार आहे। खरोखर असे उपक्रम आपण सातत्याने राबवावेत आणि आपण असंच चांगलं काम समाजाच्या पुढे नेत राहावे असे सदिच्छा देऊन मी आणि तुम्हाला सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।